सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। जय भवानी। अखंड महाराष्ट्रावरती आणि तमाम शिवसैनिकांवरती ज्यांची श्रद्धा होती असे शिवसेना प्रमुख वंदनीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। त्यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये आज ज्या प्रकारे घोडदौड करतोय ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य साहेब आणि या संपूर्ण शिवसेना पक्षाचं सारथ्य जे श्रीकृष्णासारखं करतायत ते आदरणीय नेते सन्मान्य खासदार संजयजी राऊत साहेब यांचं मी तमाम श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने या श्रीगोंदा नगरीमध्ये सहर्षाचं स्वागत करतो। ज्यांनी या श्रीगोंदा तालुक्यामध्ये गोरगरिबांसाठी एक आधारवड म्हणून काम केलं, एक सर्वसामान्यांचा मित्र म्हणून काम केलं। खरं तर त्यांची आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवण काढली पाहिजे असे स्वर्गीय सदाशिव अण्णा पाचपुते साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये काष्टी गावचे विद्यमान सरपंच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आदरणीय साजन भैया पाचपुते साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतंय। त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी कारले साहेब, अहमदनगर शहराचे माजी महापौर आदरणीय फुलसौंदर साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतात्या मोरे साहेब, ज्यांनी या तालुक्यामध्ये हाडाचा शिवसैनिक म्हणून काम केलं असे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी गोरे साहेब, सन्मान्य आमदार सुनीलजी शिंदे साहेब, नगर तालुका प्रमुख राजेंद्रजी भगत साहेब, आदरणीय टिळकजी बोस, शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थजी जाधव, शहर प्रमुख संतोषजी खेतमाळीस, जिल्हा परिषद सदस्य शरददादा जोडगे, आपल्या शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आदरणीय विजयजी शेंडे साहेब, शेतकरी सेना प्रमुख शिवाजी राऊत साहेब, शहर प्रमुख अनिरुद्ध पावसे, या ठिकाणी माजी महापौर आदरणीय एम.डी. शिंदे साहेब, मंचकावरती उपस्थित सर्वच सन्मान्य सदस्य, सर्व राजकीय पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित की ज्यांच्या मनामध्ये क्रांतीची मशाल धगधगतीये असे तमाम शिवसैनिकांचं मी मनापासून आभार मानतो। आपल्याला खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज आपल्या तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय पत्रकार बंधू, सर्व न्यूज प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, त्यांचे देखील मी आभार मानतो, स्वागत करतो। आणि आदरणीय साजन भाई यांना मी खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो की आज या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपण शिवसेनेचं हे संपर्क कार्यालय या ठिकाणी आज उद्घाटन राऊत साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। हे केवळ एक संपर्क कार्यालय नाही, हे येणाऱ्या काळामध्ये अडलेल्या पडलेल्यांसाठी काम घेऊन येण्यासाठी आणि त्या कामाचे सोडवणूक होण्यासाठीचं शिवसेनेचं एक मंदिर आहे। आणि त्या मंदिराचं मला वाटतंय की आज उद्घाटन आज राऊत साहेबांच्या हस्ते आणि या सर्व सन्मान्य सदस्यांच्या हस्ते आज आपल्या शहरामध्ये होतंय। मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो, शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या भागाचे विद्यमान नवनिर्वाचित खासदार
आदरणीय निलेशजी लंके साहेब यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय राणीताई लंके यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो। खरं तर साहेब, श्रीगोंदा तालुका हा कष्टकऱ्यांचा तालुका आहे, शेतकऱ्यांचा तालुका आहे। त्या तालुक्यामधील सर्वसामान्य जनता ही शेतीच्या व्यवसायावरती अवलंबून आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये आज शिवसेनेची पाळमुळं खोलवरती रुजत आहे। याचं श्रेय खरं तर साजन भायांना दिलं पाहिजे, कारण की आज आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून याची शाखा आपल्या शिवसेना नगर विधानसभा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आज रुजणार आहे। पण त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत की त्या हळांच्या शिवसैनिकांची की जे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून या श्रीगोंद्यामध्ये शिवसैनिक म्हणून ज्यांनी काम केलं, ज्यांनी कुठल्याही अपेक्षा न बाळगता एक हाडाचा शिवसैनिक म्हणून सातत्याने या श्रीगोंदा शहरामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये शिवसैनिक म्हणून काम केलं, त्यांचं देखील या निमित्ताने आभार मानतो। खरं तर आपल्या देखील कष्टाचा आज चीज होतोय आणि मी आपणा सर्वांचा जास्त अधिक वेळ घेणार नाही। राऊत साहेबांचे देखील आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे। मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहायला आपले सर्वांचे आभार मानतो। आदरणीय राऊत साहेबांचे, आदरणीय मोरे साहेबांचे, उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालय अहोरात्र या ठिकाणी सुरू असणार आहे आणि या श्रीगोंदा तालुक्यामध्ये विशेषतः कुकडीचं पाणी आणि घोडचं पाणी हे दोन प्रकल्प आल्यामुळे या ठिकाणी श्रीगोंदा तालुका एक चांगल्या पद्धतीचा सदन झालेला आहे। परंतु या ठिकाणी घोड आणि कुकडी या दोन्ही रोटेशनला या ठिकाणी बाहेरील व्यक्तींचा त्रास त्या ठिकाणी होतो। खाली त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामधून 1 महिना पाणी जातं आणि ते पाणी आम्हाला डोळ्या देखत खाली जात असतं, परंतु ते आम्हाला मिळत नाही। ज्यावेळेस आमची बारी त्या ठिकाणी येते तर ते 3-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी कॅनेल बंद केला जातो। हे प्रकार सातत्याने चालू आहेत आणि आता त्यातून नवीन दिलीप वळसे पाटलांनी या ठिकाणी 2.5 TMC पाणी पुरवण्याचा या ठिकाणी नवीन प्रस्ताव, तो प्रस्ताव या मूळ प्रकल्पामध्ये कुठेही त्या ठिकाणी मान्यता नाही असा नवीन प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करून तो प्रस्ताव त्या ठिकाणी राऊत साहेब आपण राज्यसभेमध्ये आणि लंकेताईंना विनंती करतो की त्या ठिकाणी लंकेला साहेबांना सांगून लोकसभेत तो प्रस्ताव कुठल्याही पद्धतीचा मंजूर होता कामा नये। कारण आज अगोदरच आमच्या श्रीगोंदा तालुक्यावरती कुकडीच्या पाण्यावरती अतिशय सातत्याने त्या ठिकाणी अन्याय होतोय। तो अन्याय या ठिकाणी राऊत साहेब आपण साजनभाई या पाचपुत्यांच्या मार्फत या ठिकाणी कायमस्वरूपी सोडवा अशी या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आमचा श्रीगोंदा तालुका या ठिकाणी कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, लिंबू उत्पादक या ठिकाणी कांद्याचाही प्रश्न या ठिकाणी केंद्रामध्ये कायम त्या ठिकाणी असतो। निर्यात बंदी कायम त्या ठिकाणी केली जाते। आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कांद्याला चांगल्या पद्धतीचा बाजार त्या ठिकाणी मिळत नाही। राऊत साहेबांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्यापैकी बाजार भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार हे 100% येणार आहे, येणारच आहे। तर या सरकार येण्याच्या अगोदर आपण प्रचारामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक शब्द द्या की आपली सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे पूर्ण लाईट बिल त्या ठिकाणी सरकार माफ करेल अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। आमच्या तालुक्यामधील युवकांचा मोठा प्रश्न आहे। आमच्या तालुक्यामध्ये युवक अतिशय चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत आहेत, परंतु त्या ठिकाणी नोकरी निमित्त बाहेर त्या ठिकाणी जात आहेत। परंतु या ठिकाणी आमच्या सातत्याने MIDCचा प्रश्न प्रलंबित आहे। तो प्रश्न प्रलंबित या ठिकाणी साजनभाई यांना ताकद देऊन या ठिकाणी आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची MIDC या ठिकाणी कशी होईल, या ठिकाणी युवकांना काम कसं हाताला मिळेल हे या ठिकाणी आपण साजनभाईच्या माध्यमातून आमच्या श्रीगोंद्याला द्यावं अशी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो।
या ठिकाणी पहिली जागा तिकिटाची घोषित करावी अशी मी संपूर्ण या श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की कळत नाही, अगदी गेल्या 2 महिन्यापासूनचा प्रश्न आहे साहेब, की नक्की साजन भाईयाकडे काय लोहचुंबकासारखं आहे की आपण सर्वजण त्यांच्याकडे इतक्या आकर्षिले जातोय. मला वाटतं की अशाच पद्धतीने या मतदारसंघामधल्या लोकांनी सुद्धा साजन भैयाच्या पाठीमागं उभं राहावं आणि भविष्यामध्ये या भागाचा आमदार साजन भैयाच्या माध्यमातून असावं एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राऊत साहेब, आदरणीय लंकेताई, कारले साहेब, माझे अत्यंत जवळचे मित्र सरपंच ऋषिकेश शेलार व जमलेले सर्व मान्यवर आणि श्रीगोंदा तालुक्यातून आलेले सर्वसामान्य माझ्या वडिलांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते, गेले 6 महिने झालं मी शिवसेनेत काम करतोय आणि 6 महिन्यात मी राऊत साहेब पहिलं कार्यालय तुम्हीच काष्टीत उद्घाटन केलं, आज श्रीगोंद्यात करायचंय. आता तुमच्या हस्ते माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुमचा पठ्ठा आहे मी, जसं तात्या म्हणले की माझ्यात काय जादू आहे, तात्या माझ्यात काय जादू नाही, माझ्यात एकच जादू आहे, मी कधी खोटं बोलत नाही. आणि खोटं बोलणारा माणूस कधीच अडचणीत येत नाही असं माझं मत आहे. राऊत साहेबांना मला एकच शब्द द्यायचा आहे की साहेब, प्रत्येक माणूस म्हणतो मला आमदार व्हायचं, मला खासदार व्हायचं, मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं, मला सरपंच व्हायचं. तर मला आमदार का व्हायचं किंवा मला आमदार व्हायची काय इच्छा आहे, तर साहेब तुम्हाला एकच सांगतो, मी गेले 25-30 वर्ष झालं माझ्या वडिलांनी जे श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची जी कामं केली, मग ते पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कचेरी असेल, वैयक्तिक भांडणं असतील, नवरा बायको, भाऊ भाऊ, या गोष्टी माझ्या वडिलांनी रोज केल्या. त्यांची ओपीडी असायची आणि त्याला आधार त्यांच्या भावाचा होता. आज मला माझ्या वडिलांचा आधार नाहीये, मला तुमच्या सगळ्या लोकांचा आधार आहे, म्हणून मी आतापर्यंत काम करू शकलो आणि इथपर्यंत आलोय. साहेब, मी तालुक्यात जास्त फिरलो नव्हतो, मी आता एवढ्या 15 दिवसात जरा फिरायला लागलोय. अत्यंत साहेब गंभीर परिस्थिती आहे, अत्यंत गंभीर. म्हणजे मी पाचपुतेच आहे, आम्हीच आमदार होतो 40 वर्ष, लाज वाटते मला फिरायची, मी खोटं नाही बोलत ते. म्हणजे अक्षरशः साहेब, काल एका आढळगावाच्या एका वाडीवर गेलो मी, ती लोक आली आहेत, आता त्यांना चेक द्यायचं ठरलंय. साहेब, त्या शाळेतल्या मुलांना शाळेत जायला रोडच नाही साहेब, आणि आपण भाषणात सांगतो की आपल्याला मुलांचं भविष्य घडवायचं, आता त्याला जर शाळेतच जाता नाही आलं तर ते भविष्य कुठून घडल. तर ती लोक मला बोलले की आतापर्यंत आम्ही पाचपुते सोडून मतदानच नाही केलं. मग त्यांना विचारलं तुम्ही मला का बोलावलं, तर ते म्हणले तू अण्णाचा पोरगा काय बाबा, अण्णा शब्द पाळायचे, एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून बघतो, तू पाळला तर ठीक आहे, नाही तर आम्ही मतदानालाच जाणार नाही इथून पुढे. तर परिस्थिती अशी आहे साहेब की एवढी अवघड परिस्थिती आहे. काष्टी सारख्या गावात अजून वाडी वस्त्यांवर डांबरी नाहीये. लंके साहेबांना मी शब्द दिलता की तुम्ही खासदार झाले तर आमच्या गावात निधी द्या. आमच्या गावाला निधी मिळत नाही कारण त्यांचा मुलगा त्या गावात पराभूत झाला. ठीक आहे ना, 40 वर्ष दिलं लोकांनी तुम्हाला, कुठेतरी समाधान असलं पाहिजे ना. उद्या मला तुम्ही किती दिवस देणार आहेत, किती दिवस प्रेम, किती दिवस करणार आमच्यावर, ठीक आहे ना, पण दुसऱ्यांना संधी द्यावा अशी माझी इच्छा आहे. मी जर नालायक असेल, मी जर काम करत नसेल तर 100% मला तुम्ही नाकारलं पाहिजे, हा मताचा मी आहे. आणि साहेब, लंके साहेबांचा प्रचार करताना जो पाण्याचा विषय, लोकांना लंके साहेब म्हणले की लोक म्हणले साहेब आमच्या डोळ्यासमोरून पाणी जातं पण आम्हाला काय करता येत नाही. लंके साहेब म्हणले तुम्ही मला बोलवा, आपण ते सगळं जे आहे ते सगळं काढून फेकून देऊ. जसं तुम्ही श्रीगोंद्याच्या भाषणात म्हणले की लंकेंमधला शिवसैनिक अजून जागा आहे, गेला नाही, हे तुम्ही भाषणात सांगितलं. तोडू फोडू ही भाषा फक्त शिवसेनेची आहे. त्याच्यामुळं आपल्याला लोकांचं आयुष्य खराब नाही करायचं, घरात भांडणं नाही लावायचे, आपल्याला लोकांसाठी तोडफोड करायची, जसं की पाणी. साहेब, आज लाईट श्रीगोंदा शहरात 8 दिवस लाईट नव्हती. तुझ्या खरं आहे का नाही? 8 दिवस लाईट नव्हती साहेब, 8 दिवस.
आणि 9व्या दिवशी हे महाशय प्रशासनाच्या पुढे जाऊन बसलेत, लाईट का नव्हती. 8 दिवस कुठं होता तो? मग माझं मत असं आहे की ज्या दिवशी लाईट पहिल्या दिवशी गेली, तू जा ना, प्रश्न विचार ना, तुम्ही आमदार आहेत. लंके साहेब जसे म्हणतात तसे मला, ठीक आहे साहेबांच्या हातात आहे सगळं, मला एकदा आमदार करा. ती लाईट ती आता त्याच्यावर नाही लई चर्चा करत. मी बी अन्नाचाच पोरगा आहे. मी लाईटवाल्याला अधिकाऱ्याला कपडे काढून उभा केला असता, ती लाईट का चालू होत नाही. तुमच्यात दम पाहिजे साहेब अधिकाऱ्यांना बोलायला. आज पोलीस स्टेशनची अशी अवस्था आहे साहेब, त्या कुठल्याही बसलेल्या माणसाला विचारा, नॉर्मल केस झाली की 20,000 रुपयांनी सुरुवात होती. पहिलं असं होतं का? पहिला अण्णांचा फोन गेला ना की तो विचार करायचा केस खरी का खोटी, घेऊ का नको. आज फक्त उभं राहिलं की लगेच चालू आणि 20,000. म्हणजे आज अशी अवस्था आहे साहेब. प्रशासनावर शून्य दाब आहे. का दाब आहे? जर प्रशासन आणि मी जर एकत्र चोरी करत असेल तर प्रशासन मला घाबरेल का? त्यासाठी मी चांगला पाहिजे, आणि मी चांगला असलो तर लोकांची मी कामं करू शकतो. साहेब तुम्ही मला आदेश दिलता गेले 6 महिन्यापूर्वी, तू कामाला लाग, तू काम कर, आपण बघू काय असेल ते. तुमच्या आशीर्वादाने मी काष्टीत कार्यालय उघडलं. काष्टी गटातल्या जवळपासचे लोक ऑफिसमध्ये येतात, त्यांचे प्रश्न मांडतात. माझ्याकडून जे शक्य आहे ते मी त्यांच्यासाठी करतो. आज मी तुमच्या आशीर्वादाने श्रीगोंद्यात कार्यालय उघडलं. मी तुम्हाला एकच शब्द देतो, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच श्रीगोंदा तालुक्यात मशाल पेटली नाही किंवा धनुष्यबाणाचा आमदार कधीच झाला नाही. त्या पठ्ठ्यावर एकदा विश्वास ठेवा, फक्त एकदा विश्वास ठेवा. तुम्हाला जर नाही बोलायला आनंद दाखवला साहेब, मी माझ्या पुढे कुणी येऊ द्या, मला लोक सांगतात अरे ते असे करतील, ते तसे करतील. अरे मी गावात नाही भेलो, त्यांना गावात नाही भेलो मी साहेब, आज मी नाही भेट. आज मी माझ्या कार्यकर्त्याला धमकी देतात, तुझं हे बंद करीन, तुझं ते बंद करीन. बसले तिथं भंडारी साहेब आमचे, भंडारी साहेबांचं केलं सगळं बंद. पण भंडारी साहेब घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. एक धंदा बंद केला दुसरा चालू करू, दुसरा केला तिसरा चालू करू. किती धंदे बंद करणार तुम्ही लोकांचे? त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या, तुम्ही विकासावर चर्चा करा. साहेब एका सेकंड हँड गाड्यांचं कार्यालयाचं उद्घाटन होतं, मी पण होतो, पण साहेब होते. आता तुम्ही मला शुभेच्छा द्यायला आले या कार्यक्रमात. मी अशी मोठी अशी लिस्ट हातात घेतली, काष्टी दौंड रोड 500 कोटी, आमका 400 कोटी. त्याला काय करायचं? कार्यक्रम काय, तुम्ही बोलताय काय? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बदला. आता ते झालं आता. आणि माझ्या भावांना सल्ला आहे, आधी तुम्ही तुमचे कोण आणि लोकांचे कोण हे ओळखायला शिका आणि नंतर राजकारण करा. आज फक्त ठेकेदार आहेत साहेब. 10 दिवस 15 दिवस महिन्याचा रोड झाला की मागून उकडायला सुरुवात होती. का गेला ना ठेकेदार, एखाद्या गावातली लई माणसं गेले असतील आमचा हा रोड, ते सांगतात डायरेक्ट 10% आणा, चर्चा करू. असे जर 10% जर तुम्ही लोकांकडून, म्हणजे लोकांनी 40 वर्ष प्रेम देऊन जर तुम्ही 10%ची अपेक्षा करत असताल तर तुमची नीतिमत्ता जागेवर राहिली का? काही लोक तर आताच म्हणतात आम्ही आमदार झालो, आताच म्हणायला चालू केलं भावी आमदार, आम्ही आमदार. ठीक आहे ना, लोक ठरवणार आहेत उद्या कुणाला आमदार करायचं, मला करायचं का अजून कोणाला करायचं, किंवा एखाद्या सर्वसामान्याला करायचं. सर्वसामान्याची ताकद काय निलेश लंकेने दाखवून दिली. एवढं सोपं नका समजू साहेब. मला फोन यायचे, तुला काय पाहिजे, तुला काय देऊ, म्हणलं मला काहीच नको. तुम्ही माझ्या वडिलांचा 2019ला वापर केला. सगळ्यात जास्त पुढे माझे वडील होते. सुजय विखेला निवडून आणण्यात सगळ्यात मोठा हात अण्णांचा होता साहेब. आमच्या गावातली लोक सुद्धा अण्णाने अंगावर घेतली. साहेब अण्णा गेले, मी त्याला एकच म्हणायचो, बाबा तो आमच्या गावाला निधी दे. मला काहीच मागत नव्हतं, मला गरज पण नाही साहेब. पण आमच्या चुलतेचं ऐकून त्या विखे साहेबांनी 1 रुपयाचा निधी दिला नाही. मग मी ठरवलं, मी पहिला माणूस असेल लंके साहेबाला आता फोन लावून विचारा. मागच्या वाढदिवसाला 2023ला माझ्या ऑफिसमध्ये आले, ते सांगितलं होतं फक्त उभा राहा, तुम्ही उभा राहा, काय असेल ती सगळी लोक करतील. आणि आता साहेब या तालुक्याने कोण म्हणत असेल मी सुद्धा उड्या नाही मारायच्या. ही सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कुणी म्हणायचं नाही माझ्यामुळे लीड आणि त्याच्यामुळे लीड. सर्वसामान्य लोकांनी इलेक्शन हातात घेतलं होतं, आणि ज्यावेळेस लोक हातात इलेक्शन घेतात तेव्हा क्रांती घडते. आणि अशीच फक्त आता ते साहेब बोलणारच आहेत. आमची अपेक्षा आहे बाबा श्रीगोंदा तालुक्याला एकदा शिवसेने महाविकास आघाडीकडून एकदा शिवसेनेला
तुम्ही संधी द्यावा. आणि जर पट्ट्या हा भगवा हे घेऊन जर नाही मुंबईला आला ना साहेब मी राजकारण सोडून देईन एवढंच सांगतो तुम्हाला. कारण मला माझ्या नीतीवर विश्वास होतो. माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलंय, काहीच कमवू नको, पैसे कारखाने बंगले सगळे इथंच राहणार आहे. आज अण्णा गेलेत, लोक फक्त अण्णांचं नाव घेतात. कोण विचारतं का कुणाकडे किती पैसे, फक्त नावावरती चाललंय. आणि साहेब त्यांना अजून अंदाजच नाही. ते मला म्हणतात हे काय कोणच्या कामात, त्यांना अंदाजच नाही अजून. माझ्यावर आतून किती आहेत हे दिसतात फक्त साहेब, हे फक्त दिसतात आहेत. हे धाडसी लोक आहेत म्हणून इथं आले, जे त्यांना घाबरतात ना ते मताच्या रूपांतरात त्यांना दाखवणार आहेत की सदाशिव अण्णा पाचपुते काय होते. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारा, प्रत्येक माणसाची इच्छा होती एकदा अण्णाला आमदार करायची, होती का नव्हती? म्हणजे अण्णा आमदार आता अण्णा असते तर 2024 अण्णा आमदार असते, ही लोकांची भावना झाली. त्याच्यामुळं तुम्ही सगळे माझ्यावरती प्रेम करता. माझ्याकडनं काय चुकलं असेल तुम्ही मला तुमचा भाऊ, मुलगा, मित्र म्हणून मला माझी चूक स्वीकारताल अशी तुम्हाला एक विनंती करतो. आणि माझ्यासाठी वेळात वेळ काढून राऊत साहेब आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात मला कुठल्याही पदाची गरज नाही. मी आमदार, मंत्री, खासदार नाही झालो, त्या पुढच्या अधिकाऱ्याला जर नंबर गेला ना 94 22 22 16 54 हा माझ्या वडिलांचा नंबर होता, तरी तो अधिकारी काम करतो. त्या नंबरची एवढी दहशत आहे साहेब. त्याच्यामुळे मी तो नंबर वापरायला सुरुवात केलाय. एखादा कार्यकर्ता आला मी फोन केला ना त्याला वाटतं अण्णाचा फोन आलाय, तो एका मिनिटात काम करतो. त्याच्यामुळे मला पदाची काही गरज नाही. माझ्या नशिबात असेल ते मला मिळणार आहे तुमच्या आशीर्वादाने, त्याची चिंता करत नाही मी. तुम्हाला एकच शब्द देतो, साजन पाचपुतेला काहीच कामवायचं नाही. मी सगळं सोडून दिलं, काम धंदा सगळं सोडून दिले. 24 तास फक्त लोकांची सेवा करायची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. आणि तुमच्या सेवेसाठी फक्त हे कार्यालय उघडलंय. कोणी असं समजू नका मी कुठल्या जातीचा, मी कुठल्या धर्माचा, माझी परिस्थिती काय, मी ग्रामपंचायत सदस्य, काही नाही. हे तुमचं घर आहे. तुम्ही कधी या, इथं या, चहा प्या, 2 गोष्टी गप्पा मारा, माझ्याशी मन मोकळं मनाने बोला. मी तुमच्यासाठी अहोरात्र उभा राहील एवढंच शब्द देतो. आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळं उद्या जरी काय झालं कमी जास्त तरी तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे या, साहेबांकडे जाऊ, साहेब हा निधी पाहिजे, तो निधी पाहिजे, ही अडचणी ती अडचणी. उद्धव साहेब मुख्यमंत्री 1000% होणार आहेत, ह्याच्यात काही दुमत नाही. कारण आता अंदाज आलाय, खासदारकीहून अंदाज आला, आता आमदारकीला काय होणार आहे. त्याच्यामुळं ताई तुम्हाला पण शुभेच्छा आमच्याकडून की तुम्ही आमदार व्हा आणि आपण एकाच गाडीत मुंबईला जावा. की तुम्हाला आता शुभेच्छा देऊन टाकतो आणि तुम्ही आमदार होतील याच्यात सुद्धा काही शंका नाही. कारण तुमचं एवढं काम आहे तिथं. आज घराघरात लंके साहेबाचं नाव निघतं. का निघतं? अहो ते माणसाला कधी साहेब माझा वाढदिवस होता 12 वाजता, 12 वाजून 5 मिनिटांनी मला फोन, वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा म्हणलं झोपता का नाही तर? ते म्हणलं आपल्याला झोपायचं. माझ्यावरती एक प्रसंग आला गेले 15-20 दिवसापूर्वी. विरोधकांनी माझ्यावरती 307 करायचा प्रयत्न केला. माझा काही संबंध नव्हता प्रकरणाशी, काहीच. माझ्यावरती 307 करायचा म्हणजे 307 करायचा, मला फरार करायचं, म्हणजे मी सगळ्या सिस्टीममधून बाहेर जाईल. मी राऊत साहेबांना फोन केला, लंके साहेबांना फोन केला. लंके साहेबांनी पियायला सांगितलं जर त्याच्या गुन्हा दाखल झाला तुम्ही तिथेही ना तुझं पोलीस स्टेशन पिटून टाकेल म्हणले. हा तो खोटं बोलत नाही, त्यांनी केलं ना तो केलं म्हणे, त्याने नाही केलं ना तर नाही केलं. त्याच्यामुळे असले कुणाच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नका. लंके साहेबाच्या आशीर्वादाने, राऊत साहेबाच्या आशीर्वादाने त्या प्रसंगातून मी बाहेर आलो. ज्याच्या नशिबात काय चोरताल तुम्ही? माझं नशीब चोरताल का? तुम्हाला माझं नशीब चोरता येतं का? नाही. त्याच्यामुळं माझ्या नशिबात जे असणार आहे, जेवढ्या दिवस मला लोकांना वरती या, तुम्ही वरती या, जेवढ्या दिवस माझ्या नशिबात जी गोष्ट भोगायची असेल तेवढ्या दिवस मी भोगल. आणि माझी एकच इच्छा आहे की मला तुमचे काम करायची संधी द्या. मी काल वाडीव गेलतो, त्या वाडीवाल्यांना विचारलं मी तुम्हाला मतं मागितली का? मतं सुद्धा मागितली नाही. मतदान करताना समोर कोणचा नेता असतो का? तुम्ही जाता मतदान करून येता. त्याच्यामुळं लोक ठरवतात आता कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं. त्याच्यामुळं साहेब तुम्ही एक शिवसैनिक म्हणून मी म्हणतो, तुम्ही उद्या शिवसेनेचा कोणी उमेदवार द्या, एक सामान्य शिवसैनिकाला तुम्ही उमेदवारी द्या, त्याला आमदार करायची जबाबदारी साजन पाचपुतेची, एवढंच सांगतो. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे जमले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि साजन भाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलेलं आहे. आणि शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये आता चांगले दिवस यायला लागलेले आहेत. एक शिवसैनिक खासदार झाला, भले त्याच्या हातात तुतारी असेल, पण मूळचा शिवसैनिक आजही त्याच्या कामाची पद्धत शिवसैनिकांसारखी. निलेश लंके जेव्हा मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुखांना भेटायला आले खासदार झाल्यावर, तेव्हा त्यांनी उद्धवजींना दाखवलं, उद्धवजी पहा, अजून माझ्या हातामध्ये शिवबंधन आहे आणि उद्या बाळासाहेब ठाकरे आहेत. शिवसैनिका कुठे गेला तरी शिवसैनिकच असतो, एक लक्षात घ्या. या व्यासपीठावर 4 लोक अशा आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत. आता नावं मी घेत नाही, पण आता तुम्ही पहा, इथे किमान 4 जण इथे आहेत की जे भविष्यामध्ये महाविकास आघाडीकडून आमदार होतील. अर्थात लोकसभेच्या निवडणुकांनी आपल्या महाराष्ट्राला जे निकाल दिलेले आहेत ते निकाल पाहिल्यावरती आपल्या मनात शंका असता कामा नये. या राज्यातलं पुढलं सरकार हे तुमचं आमचं म्हणजे महाविकास आघाडीचं आहे. 31 जागा आपण जिंकून आणल्या, 31 लोकसभेच्या. देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे लोक सांगत होते 10 जागा जिंकून दाखवा, आव्हान होतं 10 जागा जिंकून दाखवा. त्यांचाच आकडा 10च्या खाली गेला भारतीय जनता पक्षाचा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण निवडणूक आलो. शिवसेना पक्ष फोडला. नुसता शिवसेना पक्ष किंवा आमदार फोडले नाही, तर शिवसेना पक्ष चोरून, धनुष्यबाण चोरून बेमान गटाच्या हातामध्ये दिला एकनाथ शिंदेकडे. शरद पवार हयात आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार, ते अजून हयात आहेत. निवडणूक आयोगासमोर आम्ही बसलोय, सुनावणी सुरू आहे आणि निवडणूक आयोग सांगतोय हा पक्ष शरद पवारांचा नाही, हा पक्ष अजित पवारचा आहे. मग असे आपण साधन पाचपुते खरं खोटं सत्य असत्यावर बोललात. राजकारणामध्ये किती खोटेपणा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची चोरी आहे. आपण खोटं बोलायचं नाही, खोटं बोलण्याची मक्ता आपण नरेंद्र मोदीला दिलेला आहे. आपण कशाला, महाराष्ट्राला खोटं बोलण्याची परंपरा नाही, पण महाराष्ट्राला खोटं बोलण्याची सवय जर कोणी लावली असेल तर नरेंद्र मोदींनी लावलेली. दिल्लीमध्ये एक खोटारडा माणूस देशाच्या प्रधानमंत्रीपदी बसला आणि रोज खोटं बोलतो, आणि महाराष्ट्र हा सत्याची बाजू घेणारा, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मांडणारा राज्य. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली.
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली ती काय त्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्थापन केली नाही. आज मला वेळ जात नाही म्हणून मी शिवसेना स्थापन करतो. या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी माणसावर, शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर जो अन्याय 50 वर्षापूर्वी सुरू होता, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, आपल्या सगळ्यांची मुंबई, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाला रोज अपमानित केलं जात होतं. त्या मराठी माणसाला, मराठी शेतकऱ्याला, मराठी कष्टकऱ्याला न्याय मिळावा, त्याला ताकद मिळावी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि ही शिवसेना अखंड 50 वर्ष त्यांनी चालवली. ही शिवसेना नरेंद्र मोदी म्हणतात नकली शिवसेना, मसली काय? शरद पवार डुप्लिकेट. हे नकली आणि डुप्लिकेट काय आहे हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाला त्याची जागा दाखवणारा हा महाराष्ट्र आहे, लक्षात. 40-40 वर्ष इकडे लोक आमदार आहेत आणि तेही पाचपुतेच आहेत. पण आता नकली पाचपुत्यांना बाजूला करून असली पाचपुत्यांना आपल्याला आमदार करायचं. मला आश्चर्य वाटलं, इतके वर्ष आपण मंत्री आहात, इतके वर्ष आपण आमदार आहात, इतके वर्ष आपण नेतृत्व करताय आणि या राज्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता असताना या आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाहीत, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कुठलं कुकडीचं पाणी आपल्याला मिळत नाही. मग आपण इतके वर्ष करताय काय? तुम्ही 10% खा, 20% खा, पण लोकांना घोडभर पाणी द्या अशी आमची. आणि निलेश लंके खासदार झाल्यावरती त्यांनी हा प्रश्न हातात घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. काय करायचं आपल्याला? कानाखाली मारायची असते आणि हे काम फक्त शिवसैनिक करू शकतो आणि ताबडतोब तुम्हाला पाणी देऊ शकतो. जर हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडावा लागतो, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आणि त्यासाठी आपल्याला या तालुक्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. हे राज्य लेचापेचांचं राज्य नाही, हे राज्य मर्दांचं आहे, हे राज्य शूरांचं आहे आणि हे राज्य प्रामाणिक लोकांचं आहे. हे राज्य गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही विकलेलं नाही, लक्षात. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना वाटत असेल की आम्ही केंद्रामध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही महाराष्ट्राला हवं तसं पायदळी तुडवू शकतो, तर ते शक्य नाही. हे महाराष्ट्राच्या कालच्या निकालानं त्यांना दाखवून दिलेलं आहे. ते शक्य या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या सम्राटांचा पराभव करणं हे कदापि शक्य नाही. पण मगाशी साजन आपण सांगितलं, लोकांनी निवडणूक हातात घेतली, लोकांनी ठरवलं हा जुलूम, हा अन्याय आपल्याला दूर करायचा आहे आणि आपल्यातल्या एका माणसाला दिल्लीमध्ये पाठवून आपला आवाज बुलंद करायचा आहे. हे जेव्हा लोकांनी ठरवलं तेव्हा या जिल्ह्यामध्ये क्रांती झाली आणि क्रांतीची मशाल पेटली आणि तुतारी वाजली. आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे. मला खात्री आहे ज्या व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बसलेले आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, आम्ही सगळे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. आम्ही सगळे मिळून या विधानसभेच्या जागा या जिल्ह्यातल्या जिंकू आणि या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सरकारमध्ये या जिल्ह्याला सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.
हे राज्य जे आहे ते राज्य मराठी माणसाच्या बलिदानातून निर्माण झालं, लक्षात घ्या. नरेंद्र मोदीला असं वाटतंय की मुंबई महाराष्ट्रापासून तोडू आणू. या राज्यामध्ये एकेकाळी देशाला रोजगार देण्याची क्षमता होती. संपूर्ण देशाला आम्ही रोजगार देत होतो. मुंबई सगळ्यांचं पोट भरत होती. आपल्या गावागावातून लोक जायचे, मुंबईत काम करायचे. राज्यातून लोक मुंबईला येऊन काम करत होते, पोट भरत होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाच राज्य या देशामध्ये आल्यापासून मुंबईला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. रोजगार देणारे असंख्य उद्योग या महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन गेले आणि मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. इतकंच सांगेन आपल्याला की उद्याची निवडणूक ही साधी नाही. पैशाचा पाऊस पाडला लोकसभा निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा, तरीही लोकांनी आपलं इमान विकलं नाही आणि निलेश लंके यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी लोकसभेत पाठवलं. आणि लंकेताई, निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार हे आता ठरवा. लंकेने इंग्रजीमध्ये शपथ घेतलेला आपला देश पाहत राहिला. त्याने आव्हान स्वीकारलं. अरे भाषा काय आहे? आम्ही या महाराष्ट्राचे पाईक आहोत. या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आमच्या हृदयात मराठी आहे. ही ज्ञानोबा तुकोबाची, शिवरायांची मराठी भाषा आहे. ही मराठी भाषा टिकावी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्ष शिवसेनेची मशाल पेटवत ठेवली. पण निलेश लंकेंना कोणीतरी आव्हान दिलं, हा माणूस दिल्लीत जाऊन करणार काय? त्याला इंग्रजीचं एबीसी येत नाही. आणि त्या माणसाने आव्हान स्वीकारलं आणि इंग्रजीमध्ये शपथ घेतली. तेव्हापासून इकडले माजी खासदार जे गायब झालेले आहेत ते मला कुठे ऑफिस खोलून दिलं. तेव्हा शिवसैनिकांना आव्हान देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. साजन पाचपुते, मी आपले आभार मानतो की आपण ठामपणे या श्रीगोंद्यामध्ये कामाला लागलेला. पण मगाशी मला आश्चर्य वाटलं की या तालुक्यातल्या अनेक भागात आपण आता पोहोचू शकलेला नाही. आपल्याला पोहोचावं लागेल. प्रश्न समजून घ्यावे लागतात. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत आणि आम्ही त्या कशा रोखू शकतो हे पाहावं लागेल. दुधाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे. इकडल्या कांद्याला भाव नाही आणि कालपासून मी असं ऐकलंय की अफगाणिस्तानचा कांदा इथे आणला जातो आहे. अफगाणिस्तानचा, की आमच्या कांद्याला काय चव नाही, आमच्या कांद्याला काय वास नाही, आमच्या कांद्या काय डोळ्यातनं पाणी काढत नाही. अफगाणिस्तानचा कांदा, तालिबानांचा कांदा, अतिरेक्यांच्या देशातला कांदा इथे आणताय. काय गरज आहे? दुधाला भाव नाही. भाव कोणाला आहे? 50-50 कोटी आमदारांना आहे. भाव कोणाला आहे? 10% ठेकेदारांच्या कमिशनला आहे. भाव कोणाला आहे? खासदार आमचे 100 कोटीला विकले गेले त्यांना आहे. भाव कोणाला आहे? कालच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मत 25-25 कोटी रुपयाला विकत घेतलं आणि आपले लोक निवडून आणले. भाव त्यांना आहे. पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. आणि हे जर आपल्याला हवं असेल तर आपण विधानसभेमध्ये हे बेमान गद्दारांचं सरकार लाथाडलं पाहिजे, पायदळी तुडवलं पाहिजे. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकानं आपण जिथे आहोत तिथून या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काम केलं पाहिजे. मला खात्री आहे हा जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील आणि साजन पाचपुते
यांच्यासारखा एक तरुण प्रामाणिक लोकांमध्ये मिसळणारा आणि आपले वडील सदाअण्णा पाचपुते यांनी ज्या प्रकारे काम केलं या तालुक्यातल्या लोकांसाठी त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारं काम ते करतील. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना अशा प्रकारे घडवलं की जी कार्यालय आहे ते पाहिल्यावर मला मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखांची आठवण झाली. आम्ही मुंबईमध्ये अशा प्रकारच्या शाखा काढल्या त्या जनतेसाठी. लोक आले पाहिजे, सामान्य माणूस आला पाहिजे. सामान्य माणसाचे प्रश्न आमच्या शाखातून, अशा कार्यालयातून, जनसंपर्क कार्यालयातून सुटले पाहिजे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. आणि म्हणून आजही एवढ्या वादळामध्ये सुद्धा मुंबईमध्ये शिवसेनेचे 3 खासदार निवडून आले. ते शिवसेनेच्या शाखा या जिवंत असल्यामुळे आणि आमची 4थी जागा फक्त 40 मतांनी हरली नाही तर चोरली. आता 4थी जागा सुद्धा लोकसभेची आमची मुंबईमध्ये निवडून आली. आपण बराच वेळ इकडे बसलेला आहात, मोठ्या संख्येनं आलेला आहात. साजन भैया ते इतक्यावर थांबू नका. गाव तेथे शाखा हे धोरण सुरू करा. गावागावात शिवसेनेची शाखा सुरू करा. लोकांना शाखेचा आधार वाटला पाहिजे की हे माझं न्यायालय आहे, हे माझं मंदिर आहे, इथे मला जाऊन न्याय मिळेल. आणि अशा प्रकारे आपण काम केलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना जो अपेक्षित असा आमदार या श्रीगोंद्यातून आपल्याला निवडून द्यायचा आहे तो नक्कीच तुमच्या रूपानं हातात मशाल आणि भगवा झेंडा घेऊन विधानसभेत जाईल आणि या तालुक्याचे प्रश्न मार्गी लागतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.